यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज. बांधाजी सुरोशे यांच्या इथे मात्र शुभागमन झालेलं आहे. दरम्यान फायनलचा पहिला चेंडू पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जगदीश याचा पहिला चेंडू लेग साइडला टोलवलाय. एक धाव पूर्ण. मात्र पॉवर प्लेचा सुयोग्य असा वापर. चेंडूने घेतले सीमारेषेची सफर. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. बॅटर सुधीर याच्या बॅटमध्ये येणार हा चौकार. यावेळेस पुढील चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळतो. एक धाव पूर्ण. एका धावेवरती मात्र समाधान. जगन यांच्या 3 षटकारांसाठी जगन पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज होतं. यावेळेस विलास पाटील यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं कॅश प्राइज होतं 3 षटकारांसाठी. यावेळेसचा चेंडू आपण पाहू शकता. संधी निर्माण झाली होती पण संधीचं काही मात्र सोनं करता आलं नाही. फायनल मॅच आहे. चुकी करू नका. चुकीला माफी नाही. यावेळेस पुढील चेंडू चेंडू बराच काल हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. कुठल्याही प्रकारची चुकी नाही. फलंदाज होईल बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा झटका. बॅटिंग करत असताना टीम धर्मवीर संघाला. बॅटर जगन बॅक टू डग आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरेश आपल्याला पाहायला मिळतोय. फायनलची मॅच मेगा फायनल आपल्याला पाहायला मिळते. जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न हा मात्र धर्मवीर संघाचा आणि कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल मात्र संघ जय महाराष्ट्र संघाचा. यावेळेस जगदीशाचा पुढील चेंडू चांगलासा चेंडू. हात कोणाची संधी मात्र गोलंदाजासाठी. हरेश कडव यांच्या 3 षटकारांसाठी विकासा गेलो यांच्या माध्यमातून 501 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस पहिलाच चांगलासा कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतो. ऑन साइडला चेंडू जाईल सीमारेषा पार. अप साइडला येणार हात चौकार. मैदानात सामना जो मात्र नक्कीच पाहायला मिळतोय. एका साइडनं संघ असेल हॅलो धर्मवीर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना संघ पाहायला मिळेल. जय महाराष्ट्र. आतापर्यंत नक्कीच एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकाकडे जर पाहिलं गेलं तर नक्कीच एका गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावर धावसंख्या जोडली गेली. 11 धावा. नवीन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. एकनाथ वैयक्तिक पहिलं सांख्यिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होताना एकनाथ आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर सुरेख गोलंदाजी हाताळले. एक ऑलराऊंडरच्या रूपात हा खेळाडू चमकलाय. येथे नक्कीच सुरेख फटका आहे. त्या ठिकाणी सुरेख क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं त्या ठिकाणी विकी कडून. या दरम्यान नक्कीच पळून 1 धाव कंप्लीट केली गेले. याने एकाच धावेवर समाधानी देखील व्हावं लागतंय. नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं.
यावेळेस स्ट्रायकर एंडवर नक्कीच हरेश पाहायला मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर एक मोठा फटका नक्कीच या खेळाडूच्या फलंदाजीमधून पाहायला मिळालाय. ओहो, येथे सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. मिडऑफच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार, सुरेख फटकार. जे या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहायला मिळते हरीश कडून. नक्कीच आजचा दिवस गाजवलाय हरीश या फलंदाजाने. मेगा फायनलचा सामना आहे. चांगली अशी धावसंख्या उभी करणं गरजेचं आहे. ओहो, येथे नक्कीच चतुराईचा चेंडू हाताळतोय गोलंदाज एकनाथ. नक्कीच कमबॅक करतोय. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर रोखून ठेवण्यासाठी यशस्वी होतोय. हरेश कडवणे जर 50 मारली तर विकास अगिवले यांच्याकडून 5,000 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. येथे नक्कीच लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज बीट होतोय. लेग बायच्या रूपामध्ये येथे नक्कीच एक धाव मिळेल. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 मोठे फटके नक्कीच पाहायला मिळालेत. त्यानंतर सुरेख गोलंदाजी राहिले आतापर्यंत एकनाथ या गोलंदाजाची. धावफलकाकडे जर पाहिलं गेलं तर 17 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. यावेळेस सुधीर, ओहो, सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. नक्कीच सिंपल झेल टिपला जातोय. जगदीश हा नक्कीच त्या ठिकाणी खेळाडू होता. सुरेख झेल टिपला गेलाय. दुसरा गडी बाद होतोय या सुधीर यांच्या रूपामध्ये. धर्मवीर या संघाचा डीजे. आतापर्यंत एकनाथ या गोलंदाजाचं नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. गुरुनाथ नक्कीच हा खेळाडू आजच्या दिवसामध्ये चमकलाय. मागील सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. सुरेख फलंदाजी केली. यावेळेस खरं गरज असेल या वेळेस मैदानाच्या आतमध्ये धर्मवीर या संघाला गुरुनाथ या खेळाडूकडून. कारण आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर 2 गडी नक्कीच बाद झालेले आहेत. 4था गडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय गुरुनाथ. चांगली कामगिरी करावी लागेल कारण जय महाराष्ट्र या संघासमोर खेळत असताना चांगलाच धावसंख्या उभी करण्याची गरज आहे. येथे नक्कीच रनआउटचा चान्स असू शकतो. ओहो, फलंदाज हरेश यांना नक्कीच त्या ठिकाणी जीवदान मिळालंय. हा ना करता त्या ठिकाणी नक्कीच एक संधी उपलब्ध करून दिलेली जय महाराष्ट्र या संघाला. परंतु खूपच सुरेख असे बिटवीन द रनिंग पाहायला मिळाले. त्या ठिकाणी खराब अशी फेकी पाहायला मिळाली. त्या दरम्यान नक्कीच धाव मिळाली गेली धर्मवीर या संघाला. दुसरं षटक नक्कीच समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धर्मवीर या संघाची धावसंख्या धावफलकावर जोडली गेली. 18 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नक्कीच आतापर्यंत जर करंट रन रेट पाहायला गेला तर 9च्या सरासरीने खेळतोय या धर्मवीर हा संघ. नक्कीच या ठिकाणी उपस्थित मान्यवर भानुदास सुरेश यांचा सत्कार तानाजी भाऊ आगिवले यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतोय. तसेच विनंती असेल पद्माकर बांगर आपण देखील या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारायचा आहे. ओहो, येथे नक्कीच हवेत चेंडू होता. त्या ठिकाणी सुरेख झेल टिपला गेलाय विकी या खेळाडू मार्फत. 3रा गडी बाद होतोय. भाऊ अगिवले यांना की आपण पद्माकर बांगर यांचा सत्कार करायचा आहे. मायेची उबदाल शॉल आणि प्रेमाचं आपुलकीचं पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी पद्माकर बांगर यांचा सत्कार करायचा आहे. उमेश हरड आणि तानाजी भाऊ आगिवले यांनी आपल्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय ओमकार, जो की डाकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. नक्कीच चांगली अशी धावसंख्या उभी करण्याची गरज असेल आणि जगदीश या गोलंदाजासाठी नक्कीच विकेट हॅट्रिक साठी जे मात्र बक्षीस लावण्यात आलेलं आहे कमलाकर भला आणि विलास पादीर कडून 501 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. 501 आणि 501 असे 1002 रुपयाचं रोख बक्षीस लावण्यात आलेलं आहे. येथे नक्कीच यॉर्कर लेनचा चेंडू होता. फलंदाज ओमकार बीट होतोय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते जगदीश या गोलंदाजाकडून. वैयक्तिक दुसरं सांख्यिक तिसरं षटक हाताळत असताना पहिल्या चेंडूवर नक्कीच त्या ठिकाणी विकेट मिळवला. दुसरा चेंडू नक्कीच निर्धाव फेकला गेलाय. तिसरा चेंडू असेल. ओहो, येथे चांगला फटका आहे त्या ठिकाणी. केडी कशा प्रकारे क्षेत्ररक्षण करेल, थोडासा फंबल होतोय. क्षेत्ररक्षक केडी नक्कीच या दरम्यान एक धाव पळून पूर्ण केली गेली. यावेळेस नक्कीच स्ट्रायकर एंडवर हरेश, एक बलाढ्य असा फलंदाज आहे हरेश. विनंती असेल निलेश गोरले यांना की आपण समालोचन कक्षामध्ये उपलब्ध व्हायचंय. जगदीश या गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर के के कोंडू कातवारा यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल. तसेच कमलाकर भल्ला आणि विलास पादीर यांच्याकडून देखील विकेट हॅट्रिक साठी 501 रुपयाचं रोख बक्षीस लावण्यात आलेलं आहे. नक्कीच पुन्हा एकदा स्ट्रायकर एंडवर ओमकार. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर जय महाराष्ट्र या संघाची गोलंदाजी खूपच सुरेख राहिली गेले. एकही षटकार पाहायला मिळाला नाही. येथे गरज आहे चांगल्या फलंदाजीची. नक्कीच या ठिकाणी थोडंसं मिस टायमिंग फटका आहे. एक धाव अतिशय वेगवान गतीने पूर्ण केली गेली आणि एकाच धावेवर समाधानी देखील व्हावं लागतंय, कारण सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. हर्ष खंडवी यांचं. गरज आहे चांगल्या फटक्यांची, चांगल्या धावसंख्येची. धर्मवीर या संघाला मेगा फायनलचा सामना आहे. सामना जर रंगवायचा असेल, सामना जर जिंकवायचा असेल तर एक मोठी धावसंख्या उभं करणं गरजेचं असेल धर्मवीर या संघाला. ओहो, येथे नक्कीच मोठा फटका सजवायचा होता, परंतु थोडंसं मिस टायमिंग पुन्हा पाहायला मिळाला हरीश या फलंदाजाचा. पुन्हा एकदा मिळते या धर्मवीर या संघाला. 3 षटकांचा जो मात्र नक्कीच खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावर धावसंख्या जोडली गेली. 22 धावा, 3 गडी बाद 22 धावा. निलेश गोरले कुठे असतील, त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचंय. निलेश गोरले. कमिटीतर्फे हार्दिक स्वागत. वळूयात मैदानाच्या दिशेने. नक्कीच त्या ठिकाणी सुरेख फलंदाजी पाहायला मिळते हरीश या फलंदाजाकडून.
वसंत या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका पाहायला मिळालाय षटकाराच्या रूपामध्ये. ओहो, येथे नक्कीच रनआउटचा चान्स आहे आणि विकेट गमावतोय धर्मवीरा संघ. ओमकार या ठिकाणी नक्कीच बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये आत्महत्या पाहायला मिळाली फलंदाज ओमकार यांची. नक्कीच त्या ठिकाणी हरेश जर माघारी परतला नसता तर कुठेतरी खूप मोठी विकेट गमावली असती धर्मवीर या संघाने. नक्कीच त्या ठिकाणी चांगलासा निर्णय घेतला आणि माघारी परतावं लागला हरेश या खेळाडूला. नवीन फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये किरण. नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय गोलंदाज वसंत. एक मोठा फटका पाहायला मिळाला नक्कीच या गोलंदाजाच्या पहिल्या चेंडूवर. त्यानंतर पुढचा चेंडू सुरेख हाताळला गेलाय. तिसरा चेंडू कशा प्रकारे हाताळेल हा गोलंदाज वसंत. स्ट्रायकर एंडवर किरण. येथे चांगला फटका आहे. हवेत चेंडू, चेंडू खाली दोन दोन क्षेत्ररक्षक. नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाले या ठिकाणी. सुरेख कॅच पकडतोय विकी. आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर या खेळाडूने 3 झेल टिपलेत. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय विकी कडू या खेळाडूचं. अर्धी टीम तंबूत परतले धर्मवीर या संघाची. मैदानाच्या आतमध्ये एकाकी किल्ला लढवतोय हरेश कडव. नक्कीच स्वतःची विकेट टिकवून त्या ठिकाणी धावा जमा करण्याचा प्रयत्न करतोय हरेश. हरेश या फलंदाजाला त्या ठिकाणी साथ मात्र मिळत नाहीये. नवीन फलंदाज असेल मैदानाच्या आतमध्ये दिलीप. गरज आहे एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी धर्मवीर या संघाला. आतापर्यंत चांगलं षटक राहिलंय वसंत या गोलंदाजाचं. नवीन फलंदाज आहे स्ट्रायकर एंडवर दिलीप. येथे नक्कीच त्या ठिकाणी फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक थोडा फंबल होतोय. एक बाउन्स नक्कीच चेंडू अडवतोय आणि एक धाव त्या ठिकाणी नक्कीच कंप्लीट होताना पाहायला मिळेल. धाफलकाकडे जर पाहिलं गेलं तर 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा धाफलकावर आतापर्यंत जोडल्या गेल्यात. अजूनही मला वाटतं या षटकातील एक चेंडू बाकी आहे. देव संकट त्याच्याच वाट्याला देतो ज्याची पेलण्याची ताकद असते. नक्कीच तेच संकट आता या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये हरेश हा फलंदाज पेलताना पाहायला मिळतोय. एकाकी किल्ला लढवतोय. धावफलकावर धावसंख्या जोडली गेली 30 धावा. चौथं षटक नक्कीच अजूनही मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालं नाहीये. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्ट्रायकर एंडवर हरेश. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे धर्मवीर या संघासाठी. आणि सुरेख फटका आहे त्या ठिकाणी. चांगला असं गॅप सिलेक्शन होत आहे. चेंडू थांबत नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
गेला शेवटच्या चेंडूवर नवीन गोलंदाज हर्ष. येथे नक्कीच पंचांचे दोन्ही हात समांतर धाव येते यानंतर या ठिकाणी धर्मवीर या संघाला. वाईट चेंडू. धावफलकावर धावसंख्या जोडली जाते 36 धावा. शेवटचं षटक आहे. या षटकात चांगली धावसंख्या उभं करण्याची गरज आहे. यावेळेस मिस टायमिंग फटका आहे. चेंडू खाली नक्कीच खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय त्या ठिकाणी XY जेड यांच्याकडून. प्रेक्षक निर्णय कळवायचा आहे तिकडे. काय चौकार आहे का? ओके. नक्की त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं संकेतकडून. झेल पकडण्याची संधी होती परंतु थोडासा फंबल झाला. येथे नक्कीच पुन्हा एकदा खराब विकेट किपिंग पाहायला मिळाली. त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर फेकलेला चेंडू. पुन्हा एकदा वाईटचा इशारा येतोय. अतिरिक्त एक धाव नक्कीच मिळते धर्मवीर या संघाला. धावफलकावर धावसंख्या जोडली जाते 41 धावा. येथे ओहो हलकीसे एज लागते. सुरेख विकेट किपिंग पाहायला मिळते राजेश कडून. हरेश हा नक्कीच जेल बाद होतोय. आतमध्ये नवीन फलंदाज पाहायला मिळेल नंदू. नंदू या फलंदाजाने लागोपाठ 3 सिक्स जर मारले तर त्यांचे मित्र विलास पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल नंदू या फलंदाजाला. नक्कीच पहिला चेंडू आहे नंदू यासाठी. तसेच जगदीश उगडे यांच्याकडून देखील 501 रुपयाचं रोख बक्षीस देण्यात येईल 3 षटकारांसाठी. नक्कीच त्या ठिकाणी एक चांगला फटका पाहायला मिळाला. त्या चेंडूवर एक धाव नक्कीच मिळाली. आतापर्यंत चांगलं षटक राहिलंय हर्ष या गोलंदाजाचं. ओहो येथे नक्कीच फलंदाज बीट झाला. मला वाटतं हलकीच एज लागली त्या ठिकाणी. पंचांचं बोट आकाशाकडे आणि विकेटचं होतंय पतन. जे मात्र नक्कीच पाहायला मिळेल. फक्त आणि फक्त 42 धावा लागले गेलेले आहेत या षटकातील. नक्कीच मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. या चेंडूवर मोठा फटका येणं गरजेचं आहे. ओहो येथे पुन्हा एकदा अतिशय वेगवान गतीचा चेंडू होता. फलंदाज बीट झालाय. रनआउटचा चान्स पुन्हा एकदा. 8 विकेट नक्कीच गमावलेत धर्मवीर या संघाने. 5 षटकांमध्ये धावफलकावर धावसंख्या जोडली गेली 42 धावा. गरज आहे 43 धावांची जय महाराष्ट्र या संघाला विजय संपादन करण्यासाठी. एक चेंडू आहे काय पाणी बॉल. हा बॉल. ओके बॉल येईल तिकडे. अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि अथक परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे. या ठिकाणी नक्कीच मेहनत घ्यावी लागेल धर्मवीर या संघाच्या गोलंदाजांना. जर सामना जिंकायचा असेल AGPL 2026 या ट्रॉफीवर आपलं नाव कोरायचं असेल
तर नक्की चांगली गोलंदाजी करावी लागेल. या ठिकाणी नक्कीच मी आमचे साथी समालोचक जाधव सर यांच्या हातामध्ये माईप सोपवतोय. थँक्यू सो मच. क्या बात है. विलास पादीर अप्रतिम समालोचन. आणि समालोचन कक्षामध्ये एक बाईकची चावी आहे. यस, मला वाटतं पेट्रोलची चावी असावी, ती सापडलेली आहे. तर कोणाची ती चावी असेल, कोण्या प्रेक्षकाची असेल, खेळाडूची असेल, आयोजकांची असेल, तर आपण घेऊन जायची आहे. चावी जमा आहे कॉम्बॉक्समध्ये. आणि इथे मात्र आपल्या मंचावरती उपस्थित आहेत अध्यक्ष वारकरी नाथ संप्रदाय श्री हरिभाऊ दळवी. इथे मात्र उपस्थित आहेत श्री रामभाऊजी दळवी. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. इथे जगदीश उघडे या फलंदाजाने 3 चेंडूमध्ये 3 षटकार जर ठोकले तर तेरी मेरी यारी करून 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. बात आहे. म्हणतात ना मित्रांनो, अपयश आलं तर थांबू नका, चूक झाली तर थांबू नका. कारण की अपयशाचं आणि चुकीचं दडपण झुगारून दिल्याशिवाय नाविन्यतेची कास धरता येऊ शकणार नाही आहे. आणि यशाला देखील गवसणी घालता येऊ शकणार नाही आहे. अप्रतिम समालोचन नक्कीच आपण ऐकलत. विलास पारदी यांच्या मुखोद्वाणीतून. आणि मी तर म्हणेन की शिरवली मानवली गावचा जर विचार केला तर कस्तुरी हिरण आहे. या कस्तुरी हिरणला ठाऊक नाही आहे की सुगंध येतोय कुठून. ती कस्तुरी हिरण संपूर्ण वनामध्ये फिरत असते आणि तिला ठाऊक नसतं, परंतु जो सुगंध असतो तो तिच्याच बेंबीतून येत असतो. हे सर्व काही आपण जर पाहिलं तर शिरवली आणि मालवणीकरांच्या वतीनं त्यांच्या अथांग प्रयत्नानं ग्रामपंचायत प्रीमियर लीगचा हा थरार आणि अंतिम सोहळा, युद्ध, रणसंग्राम, महासंग्राम आपल्याला पाहायला भेटत आहे. इथे मात्र 1 धाव एकवटली गेली आहे. 29 चेंडू आणि 42 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 16 संघांचा समावेश होता या स्पर्धेमध्ये. त्यातून 14 संघांनी गाशा गुंडाळलेल्या आहेत आणि उरलेले अंतिम 2 आणि त्यामध्ये असलेली ही लढाई आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अप्रतिम खेळ नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रात संधी मिळेल तुलाही, तू हिरमूस नकोस. क्रिकेट हे खूप सुंदर आहे, तू खचून जाऊ नकोस. आज तुम्हाला खचून जायचं नाहीये. खोलवाटपाचा बॉल ड्राईव्ह केलाय, चेंडू चाललाय डीप मध्ये. 1 धाव इथे मात्र मिळेल. 1 धाव धावफलकावरती आपण पाहू शकाल. 2 धावा जोडलेल्या आहेत. फारेश गोलंदाजी मार्कवरती आहेत. इथे जर आपण पाहिलं तर संरक्षण करायचं धावा धावांचं संरक्षण करायचं आहे. आडव्या बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करते. चेंडूचा मात्र इथे विजय होईल का ते नक्कीच पाहावं लागेल, परंतु अंतिम क्षणाला आउटफील्ड स्लो झाली आणि तिथे मात्र पाहता पाहता देखील बॅकअप त्या ठिकाणी नव्हतं, परंतु इथे मात्र 2 धावा 3 धावा आपल्याला पाहायला भेटल्या. 3 धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती लागलेल्या आहेत 5. तर बघा आयोजकांना जी मात्र नक्कीच पार्टी दिली जाईल. जी पार्टी असेल मोहनजी पष्टे यांच्या वतीनं 1200 रुपये त्यांनी मात्र दिलेले आहेत. संध्याकाळी मात्र नक्कीच मेजवानी होईल यात शंका नाही आहे, कारण की अथांग परिश्रम संपूर्ण दिवस 3 दिवसामध्ये आपण पाहिले. आणि 3 धावा इथे देखील पुनश्च आपल्याला पाहायला भेटल्या धावफलकावरती.
धावसंख्या पोहोचली धावपलकावरती 8. कोण कोणाची लावेल वाट अजूनही चित्त थरारक ही मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की पहिली मॅच आपण पाहिली ना तर पहिल्या मॅचमध्ये आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचमध्ये 53 धावा चेस झाल्या होत्या. इथे तर आपण पाहिलं तर 43 धावा आहेत. ठोकलाय दर्जेदार चौकार एकनाथच्या बॅटमधून. एकनाथनं एकाकी पारी खेळली. अगदी संध्याकाळच्या सत्रांत आपण जर पाहिलं तर जसा तो मात्र लयमध्ये आला तर ती कन्सिस्टन्सी त्यांनी अजूनपर्यंत राखलेली आहे. आता 24 बॉल आणि 31 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती. निलेश जी गोरले आपण मंचाकडे या. 24 चेंडू आणि 31 धावांची गरज आहे. फायनलची मॅच आहे. अंतिम मुकाबला आहे. गोलंदाजी मार्कवरती आता गोलंदाज आलेले आहेत. जगन गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. कोलवटप्याचा बॉल खोदून मारलाय. लॉफ्टेड फ्लिक आपल्याला पाहायला भेटले. संजय चेंडूवरती डीप मध्ये आलेले आहेत. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा या ना स्थिती आणि इथे मात्र आपण पाहू शकाल यष्टांवरती बॉल. काय जबरदस्त कमिटमेंट तिथे आपल्याला पाहायला भेटलं आणि पंचांनी देखील मात्र बोटवर दाखवले. फलंदाज इथे मात्र बाद ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला भेटेल. काय जबरदस्त त्या ठिकाणी हा या ना. अगदी टीव्ही हंपायरच्या माध्यमातून देखील स्पष्ट आपल्याला पाहायला भेटलं. ही मॅच आहे. मॅचमध्ये काही घडू शकेल. शेवटची मॅच अंतिम मुकाबला आहे. 23 बॉल आणि 30 धावांची आता मात्र गरज असेल. 23 चेंडू आणि 30 धावांची गरज असताना आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. जगदीश आलेले आहेत. अफाट अशा मैदानी तू येशील वेळोवेळी. डाव तुझा येताच गमावशील आपली खेळी. गाळ करी मग गोलंदाज संकट चेंडू फेकी. भव ताली तव झेल घेवाया जो तो पात टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यांना चकवशील मिळेल तुला धाव. चतुर आणि सावध तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट आहे क्रिकेट राजा. जो हुकला तो संपला. जो हुकला तो संपला आणि GPL सीझन 10 ला देखील मुकला. 365 दिवस या स्पर्धेची तुम्हाला वाट पाहावी लागेल. 13 धावा धावपलकावरती आहे. क्या ये मॅच तेरा क्या ये मॅच मेरा. येणाऱ्या काही षटकामध्ये नक्की समीकरण आपल्यासमोर उघड होईल. चॉप केलाय त्या ठिकाणी. दरम्यान क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर थोडीशी फंबलने झाली आणि इथे एक धाव आपल्याला पाहायला भेटली. एक धावेच्या मदतीनं धावफलक 14 या आकड्यावरती पोहोचलेले आहे. ज्यांना मैदानाच्या आतमध्ये 43 धावांचं लक्ष यांनी या लक्षाचा पाठलाग करत असताना इथे मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र ही टीम संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे अंतिम या क्षणाला. पुढचा बॉल आपण पाहूया. जगन यांचा हा बॉल पुढचा असेल. समोर एकनाथ आहे. एकनाथने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवाईमध्ये. ओ हो झेल. झेल त्या ठिकाणी सुटली आहे. पकडा झेल जिंका क्रिकेटचा हा खेळ आणि इथे मात्र झेल सुटले. संपूर्ण शिरवली गावामध्ये या झेलच्या चर्चा मात्र तुम्हाला पाहायला भेटतील. पाहू शकाल आपण या झेलचं. उघडा यांनी 3 चेंडूमध्ये 3 षटकार ठोकले. तर तेरी मेरी यारी कडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि जगदीशवरती हे पारितोषिक लावलेलं आहे. परंतु स्ट्राईकवरती एकनाथला आपण पाहू शकाल. धावसंख्या 16 धावपलकावरती. या षटकातील 2 बॉल अजून शिल्लक असतील. पुढचा बॉल जगन समोर. एकनाथ चांगला फटका. बॉटमॅनचा वापर केला त्या ठिकाणी. पुन्हा आता मात्र चुकीला माफी नाहीये. फलंदाज बाद. एकनाथला परतावं लागेल. बॅक टू द डगआउट.
थँक्यू डीजे. परतावा लागत आहे. एक धाव मात्र त्याने आपल्या संघाकरिता जमवली. परंतु मी तर म्हणेन की अजूनही मॅच जाणार नाही, मॅच कुठेही जाणार नाही आहे. कारण की अजूनही जर आपण पाहिलं तर इथून 19 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजूनही धावा येऊ शकतील. इथे जर आपण समीकरण पाहिलं तर 19 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये जर आपण पाहिले तर काही जास्तीच्या धावा नाही आहेत. फक्त 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आणि या लक्षाचा पाठलाग या ठिकाणी सुरू आहे. धर्मवीर या टीमनं 42 धावा बनवल्या, 43 धावांचं लक्ष आणि जय महाराष्ट्र ही टीम संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे. वळवला बॉल त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षक आपण जर पाहिले तर स्वतः विकेट किपर चेंडू खाली आले. त्यांनी कुठल्या प्रकारची चूक केली नाही आहे. चेंडू हातामध्ये सामावला आणि या 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 15, 2 गडी बाद अशी स्थिती मैदानाच्या आतमध्ये. आता 18 बॉल आणि 28 ची गरज आहे. यूं ही नहीं मिलती है राई को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है, बोला चिड़िया से कैसे बना तेरा आशियाना, बोली चिड़िया भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका उठाना पड़ता है. एक धावेचं महत्व फार आहे या क्रिकेटच्या पटलावरती. 18 बॉल आणि 28 धावांची गरज अजूनही मॅचमध्ये आहे. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एका बाजूला गोलंदाजी आपली कमाल दाखवत आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर जगलनं देखील कमालीची गोलंदाजी केली आहे. 2 गडी त्यांनी टिपलेले आहेत आणि फक्त 3च धावा त्यांनी खर्च केल्या. चांगली उपलब्धी. पहिल्या षटकामध्ये 12 धावा जरूर खर्च केल्या होत्या हरेशनं. गोलंदाजी मार्कवरती आता परिवर्तन झाले. गोलंदाजी मार्कवरती आले तर गोलंदाज हरेश त्याचा दुसरा स्पेल घेऊन. आता इथे हरेशला मागील षटकामध्ये त्यानं 12 धावा खर्च केल्या होत्या. आता या षटकामध्ये त्याला कमी धावा देणं फार अनिवार्य असेल. समोर एकनाथ आहे. ओहो, फलंदाज एकनाथचा तिरफळा उद्ध्वस्त केलाय. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. हरेशला त्याची पहिली आणि संघाची तिसरी आणि तिसरा धक्का मैदानाच्या आतमध्ये. जय महाराष्ट्र या टीमला. आयोजकांच्या वतीनं सूचना आलेली आहे. तर पहा, स्टंप विजेत्या टीमनं मात्र घेऊन जायचे नाही. ते स्टंप कमिटीकडे राहतील. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. वसंत. मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर दोन्ही संघाच्या प्लेइंग 11ने दमदार खेळ दाखवलेला आहे. आता कोणत्या क्षणाला कोणता खेळाडू गेअर चेंज करेल हे देखील आपल्याला पाहायला भेटेल. कारण की फायनलच्या मॅचमध्ये सातत्यानं आपण पाहत असतो की ज्या वेळेला अतितटीची लढाई असते त्यावेळेला कोणताही असा गोलंदाज जो अगदी शेवटच्या मोमेंटला येत असतो त्याच्या बॅटमधून देखील धावा येत असतात. आता स्ट्राईकला वसंत आहे आणि त्याच्या सोबतीला निलेश अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 खेळाडू तंबूच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. मी तर म्हणेन की टॉपचे 3 खेळाडू आता पोहोचलेले आहेत आणि हे 3 खेळाडू डगआउटच्या आसऱ्याला पोहोचलेले आहेत. चांगला फटका एक्झिक्यूट केलेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत डीपमध्ये. चेंडू थांबत नाही. या चेंडू 4 धावांसाठी येत आहेत. या 4 धावा चौकार. बॉल ऑफसाईड ऑफस्टम बॉल पाहायला भेटला. वसंतनं त्या ठिकाणी चेंडूवरती नजर त्याची अप्रतिम पाहायला भेटली आणि त्यांनी इथे मात्र चौकार वसूल केला. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. हरेश. हो, हरेशचा बॉल मिसफील्ड झाली त्या ठिकाणी आणि इथे मात्र या 4 धावा नशिबाच्या मिळतील आणि वाईट +5 पहा. किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. 22 वाईट म्हणजे 5 धावा धावपलकावरती लागल्या. हे क्रिकेट आहे, ज्याच्यामध्ये हिम्मत त्यालाच किंमत असं हे समीकरण क्रिकेटच्या पटलावरती असतं. आणि सातत्यानं आपण पाहिलं, मी चर्चा देखील करत होतो की या मोमेंटला मिडल ऑर्डर टॉप ऑर्डरचे बॅटर देखील मॅचमध्ये जिंकण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करतील. आता विजयाचं समीकरण आपण पाहिलं तर हर्षद आपल्याला सांगेल विजयाचं समीकरण. 16 बॉलमध्ये आता 19 धावांची गरज आहे.
इथे खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारलेला आहे. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट. काय जबरदस्त खेळ आहे. रनिंग बिटवीन द विकेट देखील आपण दमदार पाहू शकता. धावसंख्या 24 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आता 15 बॉल आणि 17 धावांची गरज आहे. खतरे की घंटा धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26. हरेश या षटकामध्ये देखील आपण पाहिलं तर काही चमक मात्र दाखवू शकत नाहीये. जी आवश्यकता होती ती आवश्यकता ती पूर्तता तो करत नाहीये. आपल्या टीम करिता वॉट शॉट. जबरदस्त फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला. चेंडू कुठे जाईल आणि चेंडू तिथे मात्र पाहावं लागेल. काय कॅच पकडली आहे असं वाटलं त्या ठिकाणी. ऍक्शन रिप्ले मध्ये नक्कीच आपण पाहूया ही कॅच ऑफ द मॅच, कॅच ऑफ द डे, कॅच ऑफ द GPL म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. अप्रतिम झेल आपण पाहू शकता. या दोन खेळाडूंमध्ये थोडीशी टक्कर देखील त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली. तेज हवाओं से निपटने वाला हूं मैं, मुझे कमजोर ना समझना ऐ दुनिया वालों, एक दिन हवाओं का रुख बदलने वाला हूं मैं. जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच, अंतिम मॅच आहे. महामुकाबला, रणसंग्राम कुरुक्षेत्र इथे मात्र सजलेला आहे. जो हे बाजूला प्रेक्षकांची आपण अल्लोट गर्दी पाहू शकाल. प्रेक्षक जिथे उभे आहेत तिथे मात्र या मॅचचा आनंद घेत आहेत. 14 चेंडू आणि आता 17 धावेंची गरज आहे. मॅच देखील प्रेक्षक पाहू शकतायत. कुणाचे हात घडी घालून, कुणाचे हात कमरेवरती, कुणाचे हात डोक्यावरती आलेले आहेत. या मॅचचा आनंद प्रेक्षक मनमुराद लुटत आहेत. हरेश पुन्हा आता समोर असेल संकेत करिता हा बॉल काय जबरदस्त आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटला. ऍक्शन रिप्ले मध्ये या मोमेंटला हरेशचा बॉल पाहणं फार गरजेचं आहे. वाईड यॉर्कर ब्रह्मास्त्र काढलेला आहे. ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रामध्ये अर्जुन आपल्या पाठीवरती अस्त्र आणि शस्त्र घेऊन आला होता, त्याचप्रमाणे हरेश देखील ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. पुढचा बॉल देखील काय जबरदस्त. आत्ता मात्र त्या ठिकाणी या तिसऱ्या पंचांना रेफर केलेलं आहे की बॉल वाईट आहे की काय हे नक्कीच पाहिलं जाईल. कमलाकर सरांनी टीव्ही अंपायरला रेफर केलेला आहे. आमचे तिसरे पंच या ठिकाणी जुळलेले टीव्ही अंपायर. निलेश गोरले या ठिकाणी जोडलेले आहेत. पहिलं त्या ठिकाणी नक्की जाईल माऊली स्पोर्टच्या वतीनं. दूध का दूध पाणी का पाणी नक्कीच केलं जाईल. व्हाईट बॉल आहे. व्हाईट बॉल आपण पाहू शकता. या धावसंख्येत थोडासा भर होईल. धावसंख्या 26 या आकड्यावरती पोहोचलेली आहे. आता समीकरण आपण पाहूया, कारण की समीकरण पाहणं फार गरजेचं आहे. अंतिम मॅच आहे. प्रेक्षक मात्र नक्कीच असुरलेले असतात की त्यांना समीकरण पाहायचं असतं. धावसंख्या 27 धावफलकावरती धावा लागलेल्या आहेत. या षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक आहे. मॅच मध्ये रोमांच, थरार, पदलालिट्य, संघर्ष नाट्य, तुंबल युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची उटी आपल्याला पाहायला भेटत आहे. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न संकेतचा होता. चेंडू डीप मध्ये मिड विकेटला ट्रॅव्हल झालेला आहे. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. एक धावेच्या मदतीनं आता धावसंख्या जर पण पाहिली तर 28 लागलेले आहेत. 3 षटकाची समाप्ती झाली आणि आता 15 धावांची गरज असेल. 12 चेंडू 15 धावांची गरज असूनही मी तर म्हणेन की एखादं चांगलं षटक इथे मात्र आलं की ज्या षटकामध्ये 2-4 धावा आणि विकेट गुच्छे में विकेट आणे बहुत जरुरी आहे. आणि ते समीकरण इथे मात्र झालं तर मॅचमध्ये इथे पुनश्च आगमन होऊ शकेल.
षटक घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती चौथं. किरण गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. समोर असेल संकेत. खूप लांबचा पल्ला त्या ठिकाणी किरणने घेतलेला आहे. ओव्हर द विकेटने जाईल संकेत करिता. बॉल इथे मात्र खेळून काढले 30 सर्कलच्या आतमध्ये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक होते, चूक केली नाहीये. एक बॉलवरती समीकरण 3 चांगलं आपल्याला पाहायला भेटलं. बॉल आपण जर पाहिलं तर तिथे मात्र गुडलँड स्पॉटमध्ये जरूर होता, त्याला खेळून काढण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षण देखील अप्रतिम तिथे मात्र झालं. धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. धावसंख्या इथे जर पाहिले तर 29 आणि 11 बॉल. आता 14 धावांची गरज. इथे रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. काय जबरदस्त बॉल आहे किरणचा. या वेळेला अशा कुशल मोमेंटला मी तर म्हणेन की रिव्हर्स अटेम्प्ट करणं कुठेतरी धोक्याची घंटा असू शकेल, कारण की सरळ बॅटने इथे मात्र धावा येत नाहीत. फक्त इथे 43 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये. सेन्सिबल क्रिकेट आणि गॅप शॉट सिलेक्शन करणं फार महत्त्वाचं असेल. मित्र म्हणे निलेश स्ट्राईकवरती आहे. इथे खराब बॉल आहे, परंतु आपण पाहू शकता या बॅकवर्ड पॉईंटला त्या ठिकाणी एक खेळाडू उपस्थित आणि फलंदाज बाद. झटका लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आहे तिसऱ्या पंचांना देखील रेफर केलं होतं, परंतु तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून फेअर डिलिव्हरी पाहायला भेटली. कारण की आपण पाहिलं तर निलेश खूप पुढे आला होता. पॉपिंग क्रीज त्यांनी भरपूर सोडली होती. सो त्या अनुषंगाने फेअर डिलिव्हरी होणं मात्र नक्कीच क्रम प्राप्त होतं. धावांसाठी संघर्ष मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आतापर्यंत 5 गडी बाद झालेले आहेत. 29 धावा धावफलकावरती आहेत. संघर्षाची पराकाष्ठा सुरू आहे. या षटकातील 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 3 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये राज यांना आपण पाहू शकाल. चांगला फटका आपण पाहू शकाल. सीमारेषे पार 6 धावांसाठी षटकार. चेंडू आणि 8 धाव्यांची गरज आहे. या षटकारानं पूर्णपणे मॅच आपल्याकडे खेचून आणली राजनं. जबरदस्त फटका. या षटकाराच्या चर्चा नक्कीच केल्या जातील, परंतु 8 चेंडू आणि 8 धाव्यांची आता मात्र गरज असेल. आता या 2 बॉलमध्ये मी तर म्हणेन की किरणला डॉट बॉल काढणं फार गरजेचं असेल, तरच पुढील षटकामध्ये 8 धावा राहू शकतील. ओ व्हॉट अ बॉलिंग. काय बॉल आहे. अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. मॅचमध्ये मजा येईल. मॅचमध्ये नक्कीच कमबॅक या ठिकाणी होत आहे. किरण षटकार जरूर त्याने मात्र त्याच्या षटकामध्ये लागला, परंतु 1 विकेट त्यांनी प्राप्त केलेलं आहे या षटकामध्ये. आणि फायनलच्या मोमेंटमध्ये काही घडू शकेल. अनुमान मात्र आपण लावू शकतो, भविष्यवाणी करू शकत नाही. शेवटचा बॉल किरणचा शिल्लक. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटला. खऱ्या अर्थानं किरणनं ज्याचं काम करायचं होतं सध्या तरी त्याने केलेलं आहे, परंतु त्या षटकाराची झळ मात्र नक्कीच पोहोचेल. आता 6 बॉल आणि आता 8 धावेची गरज. कोण कोणाची लावेल वाट नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. जीतूंगा तो मैं ये खुद से वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. जास्तीचा प्रयत्न आता इथे मात्र करावा लागेल. तर या दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित होत आहेत श्री संभाजी घागस गुरुजी आपल्या उपस्थित होत आहेत. आपलं हार्दिक असं स्वागत असेल या GPL सीझन 10च्या वतीनं. अंतिम मुकाबला आहे. तसेच श्री राजारामजी गायकर देखील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील हार्दिक असं स्वागत. चला वेळ आपण खर्च करू नका.
नाहीतर बॅड लाईटचा इम्पॅक्ट सामन्यावरती पडू शकेल. 6 बॉल आणि 8 धावेची गरज आहे. थोडीशी मीटिंग तिथे मात्र झाली आणि चेंडू वसंतच्या हातामध्ये सुपूर्द केलेला आहे. मॅच जिंकेल कोण, मॅच जिंकेल कोण, धर्मवीर 11 की जय महाराष्ट्र 11 मॅच जिंकेल कोण, या 6 चेंडूमध्ये सर्व काही समीकरण आपल्या समोर नक्कीच येईल. राज ज्याच्या बॅटमधून 6 धावा आपल्याला पाहायला भेटला. षटकार त्याने ठोकला होता तो राज मात्र आता नॉन स्ट्राईक इंडला आहे. संकेत जो मात्र स्ट्राईक इंडला आहे. इथे वसंत, आता वसंत बहार हाणेल का या मॅचमध्ये, त्याला कमबॅक करण्याची संधी आहे. कारण की ज्याच्या बॅटमधून दर्जेदार फटकेबाजी होते तो खेळाडू नॉन स्ट्राईक इंडला आणि आता स्ट्राईकला संकेत आहे. पाहूया आता संकेत या ठिकाणी कशा पद्धतीने या धावा चेस करेल. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, मगर हम कोशिश भी ना करे ये तो गलत बात है. सातत्यानं प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. आणि कधी कधी आपण म्हणतो ना मित्रांनो की सातत्याने जास्त प्रयत्न केले तरी देखील परमेश्वर आपल्याला साथ देत नाहीये. परंतु क्रिकेटच्या पटलावरती तुमची निरंतरता, कन्सिस्टन्सी फार गरजेची आहे. इथे कट केलाय बॉल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली आणि झेल तिथे मात्र सोडलाय. दुसऱ्या बाजूला धावबाची संधी देखील आलेली आहे. परंतु इथे देखील आपण पाहिलं तर मौका भी गया और ये रन भी गया. झेल सुटली आणि तदनंतर 2 धावा देखील पाहायला भेटले. जलेपे नमक इथे मात्र आपण पाहू शकाल. इथं कॅच पकडली असती तर खऱ्या अर्थानं चर्चेला उधाण आलं असतं. परंतु म्हणतात ना मित्रांनो, क्रिकेट हा बहादुरो का खेळ आहे. जो बहादुरीने खेळेल, प्रयत्न दाखवेल मैदानाच्या आतमध्ये, क्रिकेट त्याच्याच बाजूला सातत्यानं राहील. दोन्ही संघ या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. इथे ॲक्शन रिप्लेमध्ये देखील दाखवलं गेले की खेळाडू पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये सेफ पोचलेला आहे. तर इथे संकेतनं जर मॅच जिंकून दिली, विकास आगविले यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज. हो, कट केल्या पुन्हा संधी त्या ठिकाणी आली होती. परंतु आता मात्र चेंडू वळण घेतलं, चेंडूने वेग धारण केलेला आहे. चेंडू नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या बाहेर, दर्जेदार चौकार. थँक्यू डीजे. तर बघा, विजेत्या संघाने स्टंप मात्र न्यायचे नाहीयेत. आणि दरम्यान आपल्यामध्ये अगदी संजय घागस गुरुजी यांची देखील रॉयल एंट्री झालेली आहे. वेलकम. आणि षटकार मारून जर मॅच जिंकून दिली तर विकास आगिवले यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि संकेत याच्याकरिता ही सुवर्ण संधी आहे. षटकार मारून ही मॅच फिनिश होईल का, परंतु त्या ठिकाणी सेन्सिबल क्रिकेट आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय खेळाडू कक्षाच्या दिशेनं. चौकार, मॅच फिनिश आणि मॅच इथे मात्र जिंकले जय महाराष्ट्र या टीमनं. हार्दिक शुभेच्छा. जय महाराष्ट्र 11 आणि हार्ड लक टफ लक धर्मवीर 11 टीम.